एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संजीव गायकवाड तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय। संजीव गायकवाड आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। आतापर्यंतच्या निकालात शिंदे गटाला धन्यवाद. एक वॉक थ्रू करायचं. महाराष्ट्राच्या इतिहासातली हा एक अलौकिक क्षण आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखी ही गोष्ट आज झालेली आहे. ऐतिहासिक निकाल विधानसभा अध्यक्षांनी या ठिकाणी दिला, ज्याचा आदर्श संपूर्ण राज्य या ठिकाणी घेणार आहे. जे लोक आम्हाला गद्दार गद्दार म्हणून हिनवत होते, आज त्यांच्या कानफटात चांगली बसलेली आहे आणि आम्हाला कायदेशीररित्या संविधानाच्या आधारावर सुप्रीम कोर्ट हायकोर्टाच्या केस लॉच्या सगळ्या दाखल्यानुसार आज आम्हाला या ठिकाणी पक्ष आणि आमच्या गटाला मान्यता मिळाली आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राजकारणाला एक नवी दिशा या ठिकाणी मिळणार आहे. जे पक्षाचे नेते आपल्या पक्षातल्या लोकांना खतम करण्याकरता, त्यांना राजकारणातून संपवण्याकरता, त्यांचा जीव घेण्याकरता जे षडयंत्र त्या ठिकाणी रचतात आणि ते षडयंत्र उलटून टाकण्याकरता एखादा नेता उठाव करतो आणि क्रांती करतो, त्या उठाव आणि क्रांती केल्यानंतर त्याला गद्दार म्हणणाऱ्यांच्या थोबाडे त्या ठिकाणी बसलेली आहे. आणि ह्यापुढे अशा प्रकारे कोणताही पक्ष आपल्या राज्यातल्या एखाद्या नेत्याने जो पक्ष उभा केला असेल, इतक्या 40 वर्ष त्यांनी स्वतःचा घाम रक्त सांडलं असेल, अशांना जे राजकारण संपवण्याची भाषा करता, हे यापुढे कधी होणार नाही. आणि आता मात्र आमचे तर अपात्र होऊ शकत नाही 16 आमदार, मात्र उभाटाचे 14 आमदारांचं आता काय होणार आहे, कारण त्यांचा गट बेकायदेशीर, त्यांचा पक्ष बेकायदेशीर, त्यांचा प्रतोद बेकायदेशीर, त्यांचे व्हीप देखील बेकायदेशीर आहे. हे आज सिद्ध झाल्यामुळं आज उलटी गिनती त्यांची सुरू झालेली आहे. काळाचा गाला उलटा पडलेला आहे. त्याच्यामुळे आता त्यांना घरी बसल्याशिवाय दुसरा उद्योग राहणार नाही.